राम राम मंडळी, मी सिद्धार्थ शेटगे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर बघा मंडळींना, आता थोड्या दिवसापूर्वी माझं 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालं. पण बघा आता माझा वॉच टाइम आहे ना, तो जरा इनकम्प्लीट आहे. आणि विषय काय झालाय की माझे ज्या शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याला बघा तुमच्याकडून चांगलं म्हणजे प्रोत्साहन भेटलं मला, आणि त्याच्यामुळेच आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालं. पण आता बघा इथं तुम्ही माझ्या की बघा माझं जे वॉच टाइमचं टायमिंग आहे ना, ते 1157 झाले आत्ताशी. ते मला पाहिजे 4000, म्हणजे इथं 3000च आहे. खाली थांबा, स्क्रोल करून दाखवतो. हा, इथं मला इथं पाहिजे 4000. बघा आता ती 4000चं वॉच टाइम कम्प्लीट करायचं आहे ना, त्याच्यामुळे मग मी आज काय म्हणलो की जे छोटे छोटे डेली ब्लॉग बनवतो ना, त्यापेक्षा मोठे डेली ब्लॉग बनवू, आणि जे छोटे होते त्याच्यापेक्षा अजून इंटरेस्टिंग बनवू. म्हणजे कसं तुम्हाला पण बघायला मजा येईल आणि माझा पण वॉच टाइम वाढेल. तर चला, आज आहे आपलं डे 1, ज्याचं आपल्याला चॅलेंज कम्प्लीट करायचंय 4000 वॉच टाइमचं. तर चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया. तर बघा सकाळ सकाळचं बघा मी आपलं अॅनालिटिक चेक करत बसलो होतो. तर बघा आजचं बघा अॅनालिटिक बऱ्यापैकी चांगलं आहे तसं. बघा आता जे आजच्यापासून जे पुढचं अॅनालिटिक आहे ना, ते बघा आपल्याला अजून सुधारावायचंय. त्याच्यामुळे बघा आता आपण हे नवीन डेली ब्लॉग सुरू केलेत. मग सकाळचं अॅनालिटिक बघून बघा खाली आलो, आणि बघा गुरांपुरं वैरणच नव्हती. त्याच्यामुळं मग बापू म्हणलं चल पहिली वैरण आणायला, पाऊस थांबलाय म्हणून. तर बघा पावसाचं वातावरण बघा आमच्याकडे जास्तच वाढलंय. सकाळ धरणं पाऊस पडतोय, संध्याकाळी पाऊस पडतोय, दुपारी पाऊस पडतोय, नुसताच पाऊस पडतोय. त्याच्यामुळे बापू म्हणलं जवळ पाऊस नाही तोपर्यंत बघा वैरण तोडून आपण काटा करूया. मग म्हणलं ठीक आहे, चला मी बाजूला कॅमेरा लावतो, तोपर्यंत बघा पटापटा वैरण तोडून घेतो. वैरण तोडायला सुरुवात केली नाही की बापू म्हणलं इकडचं बारकं कुठलं तोडतोयस बाबा, जा तिकडे दुसऱ्या बाजूला जा आणि मोठं तोड. आता बापूंना काय सांगायचंय, इथं बघा मी बाजूला आपलं माझा फोन ठेवायला चांगलं सेटअप करून ठेवलं होतं. आता ती मला परत काढायला लागणार. आईला काय बोलायचं, तेवढ्याच बघा जोराचा पाऊस सुरू झाला. आता काय 10-15 मिनिटं इथंच थांबायचं. आणि आता बघा पाऊस थांबलाय, आणि आता बघा आपलं सेटअप परत ठेवलंय. आणि आता बघा पटापटा वैरण काढा घेतो, आणि आता लवकर काढली पाहिजे, नाही तर आपल्याला क्लासला जायला पण उशीर होईल. मगा तोडत असताना बघा मला आता लय दिवसातनं मोठं कणीस दिसलंय, कारण की बघा पावसामुळे मगा काही चांगली उगवून आली नाही. पण बघा आता ही मोठं कणीस भेटले मला, आणि आता ही नंतर खायला येईल. ती बाजूला ठेवू आणि पटाक दिवसांनी वजी उचला घेऊ. तर बघा जिम मध्ये जी डेडलिफ्ट मारून स्वतःला स्ट्रॉंग म्हणतात ना, त्यांनी बघा गावाकडून बघा वैरणीचं वजन उचलून दाखवायचं मला, आणि मग स्वतःला स्ट्रॉंग बोलायचं. कारण की बघा रोजची 3-4 वजी उचलणं सोपं आहे का? पण बघा आपल्यासाठी बघा ते सोपं आहे. 2 मिनिटात त्याचा खटकाच पाडतो. त्याचा खटका पाडण्याच्या नादात बघा आपली क्रॉक्स झाली खराब. आता क्रॉक्स धुतली पाहिजे, नाही तर कॉलेजला जायचं आपलं दुसरं काहीतरी पायतान बघितलं पाहिजे. म्हणलं दुसरं बघण्यापेक्षा आपलं क्रॉक्स धुवून मस्त पैकी चकाचक एकदम. ही बघा कशी टकाटक मध्ये धुवून टाकली बघा. आता चकाचक मध्ये मी पण आंघोळ करून घेतो, आणि आंघोळ झाली की बघा पहिले तात्याच्या सलून मध्ये जातो, आणि जरा केस बिस जरा एकदम नीट करतो. म्हणजे कसं जरा आपण ब्लॉगर असले की तरी दिसेल ना. आणि आता बघा आपल्याला जास्त बोलायची पण गरज नाही, बाकीची सगळी पोरच बोलून घेतली. हात करायचा नाही. चला जाऊ द्या, आला तात्या. तर बघा गण्या बोलल्याप्रमाणे बघा आज आपल्याला काय हात करायची गरज पडली नाही. गण्या 7ला निघाला होता, त्याच्यामुळे बघा आज गण्या बरं 7ला निघालूया. जाताना गण्यानं पेट्रोल पंपावर गाडी घातली. गण्याला म्हणलो पेट्रोलचा काटा तर बघ बाबा मधोमध दिसतोय, आणि तू पेट्रोल कशाला टाकतोय? गण्या म्हणलं काटा खराब झालाय. खरंच मित्रांनो काटा खराब झालाय. 150चं पेट्रोल टाकलं तरी पण बघा काटा एंडवर दाखवत होता. मग बघा आता गण्यानं आता आपल्याला शिवराजवर सोडले, आणि इथनं बघा आपल्याला आता दुसरी लिफ्ट करून जायला लागणार, नाहीतर चालत जायला लागणार. पण बघा आपल्याला लिफ्ट सारख्या भेटतच असते त्याच्यामुळे बघा ही बाबा थांबलं, आणि या बाबांबरोबर आता बघा आपण निघालो कॉलेजवर. क्लासच्या बाहेर बघा लय चप्पल होत्या, त्यात पायात चप्पल आहे का बघितली, पायाची चप्पल होती, आणि पाया गेल्या गेल्या बघतोय तर काय अभ्यास करत बसला होता. कसं काय अभ्यास करायचा असतो, अभ्यास करून कोणाचं भलं झालं नाही करायचं असतं. काय म्हणला? अभ्यास करून कोणाचं भलं झालं नाही आपलं होणार आहे का? हो, अभ्यास करायचा असतं, पुस्तक उघडायचं. तर बघा पाहिजे त्याचं लेक्चर द्यायला लागला. म्हणलो बाबा तुझं लेक्चर राहू दे, आपली लेक्चर करू आणि आपलं घरी जाऊ. तर आता बघा आपली सगळी लेक्चर संपून आता आपण घरी निघालोय, आणि घरी जात होतो तितक्यातच बघा पाऊस सुरू झाला. प्रेम आहे, पाऊस केवढा पडायला लागलाय. हा ठीक आहे ना. तिथनं मग गावात आलो, आणि गावात आपल्याला बघा कोण भेटलं, नीलकंठ. हे मला पण नाही डबल नाही मला नाही चालू आहे. चल मी घेतो तुला, बस चल. नाही चल चालू, चल चालू. हा जमतय. हा जमली.
हे घे नेलं. उतार का उतार तिथं मग घर आलं आपलं. चल हा हा अरे मार की पॅन्डल. धर फोन धर नीट आडवा धर. मला पण येत नाही सायकल. बस बसला का. नीलकंठची सायकल नीलकंठची 8 लाख. ओ निल्या उतारला फोन धर. धन्यवाद. चला तर आता बघा आपण फायनली राजासारखं बघा आरामात घरी पोचलूया. आणि आता घरी आल्यानंतर बघा आपलं दररोजचं रुटीन म्हणजे बघा धारा काढायचं. चला मग आता आपण धार काढायला जाऊया. गोठ्यात काय व्हिडिओ चांगले येत नाही त्याच्यामुळे बघा धार काढून झाल्यानंतरच व्हिडिओ काढतो म्हणलो. धार काढल्यानंतर बघा रतिबाचं दूध मापत होतो तेवढ्यात बघा आपली इथं मनी कशी ओरडत होती की मला पण द्या मला पण द्या. तिला म्हणलो द्यायला येईल तुला पण. तिथनं मग बघा आज आपल्या गावात गेलो आणि बघा आपल्या मारुतीच्या मंदिरात आहे ना गणपती आलतं बघा. आता 7 तारखेलाच बघा गणपती बसणार आहे ती. आणि तुम्ही गणपती बुक केलाय का नाही ते बघा आपल्याला कमेंट करून सांगा. आणि आपल्याला पण आता बघा गणपती लवकरच बुक करून ठेवला पाहिजे. का हो ना हो केली का बुक केलं ना. ओके बाबूराव पळतोयस का तू. काय मग मंडळींना विचार की कसा आहे विचारा की मंडळींना. बरं आहे का. बाबूराव आपला लाजायला लागला आता. गणपती बघून झाले की बघा तिथनं गेलो आपलं व्यायाम करायला. मंडळींना आपल्या जिम मध्ये आलोय मी. आणि आता आरशा पुढे सेट मारतोय त्यामुळे मी जात नाही. हो तात्याने दिलेला आरसा आहे आपला. आणि बघा आता ह्यो तेजस आला की UFC चा किडा. याला काय माहित काय होतं पण जाऊ द्या. बघा ही आपली जिम आहे. हा अरे भावा कमी आहे ब्रो. बिग फॅन. तर बघा आता ही अशी आमची जिम आहे. तर मी आता जिम करायला सुरुवात करतो. थांबा जरा आता आपली कपडे काढून देऊ द्या एस्थेटिक स्टाईल मध्ये. मागासारखी जरा बाप्या नाही घेतलं. तर बघा मंडळीनं चांगला कुठला सिरियस व्हिडिओ करायला गेलो नाही की बघा आपल्या बाबूरावची चेष्टा सुरू होती. आणि मग एकदाची काय चेष्टा सुरू झाली की नाही की बघा ती काय थांबायचं नाव घेत नाही. तर बघा आपलं रोजच्या प्रमाणे बघा नाचून आम्ही आपला वॉर्मअप केला. आणि त्याच्यानंतर बघा कनाकन सेट मारायला सुरुवात केली. तर बघा माझ्या पार्टनर गणेश कदमना बघा 7 जिम लावल्या. त्याच्यामुळे मग एकटाच बघा आता जिम मारतोय. आणि ही दोघं बघा जोडपी कशी एकदम सपड्या मारायला लागली त्या जोरात. 2-4 सेट झालं नाही ती बघा लगेच पोजिंग सुरू की घ्या आरशात जाऊन फोटो काढायला चालू ह्यांचं. तर ह्यांना काय बोलायचं ते आपण आता काय बोर्ड आहे तर मग दाखवली तर पाहिजेलच ना. पण बघा एवढं आहे बरं का आमच्याकडे एवढं जिमचं साहित्य बी येते नसलं ना तरी चेष्टे बिष्टेत व्यायाम करून बघा आमची तब्येत आहे ना बाकीच्या जिम मध्ये जाणाऱ्या पोरांपेक्षा तरी बरीच आहे बघा. आणि आम्ही बघा ह्याच्यातच खुश आहे. कारण की बघा आता जिम झाली की नाही की बघा आपला पबजीचा डाव पडतो 1 नंबर मध्ये. चिकन डिनर तर काय होत नाही कारण की बघा आपल्यातल्या 2-3 जणांनी श्रावण पाळलाय. आणि त्याच्यात हरिदादाच्या गळ्यात तर माळ पण आहे. त्याच्यामुळे बघा आज काही चिकन डिनर खाणं आपल्या नशिबात नाही. त्याच्यामुळे बघा आपला साधूसुधी गेम प्ले करतो आणि आपलं घरी जातो. चला मग मंडळींनो आजचा आपला दिवस हा संपला. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.